हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023साठी पेपर 1चं प्रिपरेशन करायचं आहे. पेपर 1च्या प्रिपरेशनसाठी पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या युनिटवरचे MCQ प्रॅक्टिस करायचे. 100+ MCQचे प्रॅक्टिस आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहोत. म्हणजेच कंप्लीट युनिट तुमचं याच्यामध्ये कंप्लीट होणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी स्पेशल MS सेट पेपर 1साठी टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत. जे ऑलरेडी लॉन्च झालेले, ज्याची 5 फेबपासून एक न्यू बॅच स्टार्ट झालेली आहे. दुसरी बॅच जी आहे ती 10 फेबपासून स्टार्ट होते. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 50 टेस्ट मिळणार आहे. डेली 6 PM ला तुम्हाला टेस्ट दिली जाईल, जी सॉल्व्ह करून तुम्ही त्याचा स्कोर आणि सोल्युशन दोन्हीही तिथे मिळवू शकता. 50 क्वेश्चन्स एका टेस्टमध्ये तुम्हाला दिले जाणार आहेत. या टेस्टची फीस आहे ₹999 आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज टाकून लगेचच या टेस्टला जॉईन होऊ शकता. Okay, let's start with the question. The word environment is derived from the environment, a word in a language. Environment हा शब्द एन्व्हायरनर पासून तयार झाला आहे. तो भाषेतील शब्द आहे. कोणत्या भाषेतील शब्द आहे? ऑप्शन्स आहेत चायना, जॅपनीज, फ्रेंच, जर्मन. चीन, जपानी, फ्रेंच आणि जर्मन. सो याचं करेक्ट आन्सर आहे कोणत्या भाषेमधून हा एन्व्हायर शब्द आलेला आहे किंवा एन्व्हायरमेंट हा शब्द एन्व्हायर या शब्दापासून झालाय. तो शब्द आहे करेक्ट आन्सर याचा ऑप्शन 3 फ्रेंच. ठीक आहे, फ्रेंच लँग्वेज मधून हा एन्व्हायर शब्द घेतलेला आहे, ज्याच्यापासून हा एन्व्हायरमेंट शब्द तयार झालेला आहे, ज्याला आपण पर्यावरण म्हणतो. ठीक आहे, ऑप्शन याचा 3 करेक्ट आहे या क्वेश्चनचा. ओके, पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बायोलॉजिकल एलिमेंट. याच्यामध्ये खालीलपैकी कोणता जैविक घटक नाहीये? ऑप्शन्स आहेत प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, हवा. ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रोऑर्गॅनिझम्स अँड एअर. सो याच्यामध्ये जैविक घटक कोणता नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 एअर. एअर मध्ये जीव असतो का? नाही. ऑक्सिजन असेल जो जीवांना वाचवू शकेल, राईट. पण हा जैविक घटक नाही. जैविक घटक म्हणजे असे व्यक्ती, लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग थिंग्स की ज्यांच्यामध्ये जीव आहे. ठीक आहे, सूक्ष्मजीव, वनस्पती, ॲनिमल्स, प्राणी किंवा प्लांट्स वगैरे. ओके, सो याचा करेक्ट आन्सर 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इनऑर्गॅनिक एलिमेंट. खालीलपैकी कोणता अजैविक घटक नाही विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे बाकीचे काय असणार आहेत? अजैविक असणार आहेत. ठीक आहे, आणि मागचे कोणते होते? जैविक होते. तर या क्वेश्चन मध्ये अजैविक घटक कोणता नाही हे सांगायचं आहे. ऑप्शन्स आर लँड, एअर, वॉटर, प्लांट्स. मराठीमध्ये जमीन, हवा, पाणी आणि वनस्पती. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर कोणता असणार आहे? ऑप्शन 4 वनस्पती. ठीक आहे, वनस्पती किंवा प्लांट्स हे काय आहेत? जैविक घटक आहेत. आणि याच्यामध्ये विचारलेले की अजैविक घटक कोणता नाहीये, म्हणजे ऑप्शन 4 इथे करेक्ट येणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे द फर्स्ट कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट वॉज हेल्ड इन 1972. पर्यावरण विषयक पहिली परिषद 1972 मध्ये या डॅश डॅश या ठिकाणी झाली होती. तर कोणत्या ठिकाणी झाली होती? ऑप्शन्स आहेत बर्लिन, बेलग्रेड, कोपेनहेगन अँड स्टॉकहोम. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे, याचं करेक्ट आन्सर डायरेक्ट आहे. आपण बऱ्याच वेळा पर्यावरण विषयीच्या ज्या परिषद होतात त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेत असतो आणि पहिली परिषद तर सगळ्यांनाच लक्षात असते. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 स्टॉकहोम. स्टॉकहोम या ठिकाणी पहिली पर्यावरण विषयक परिषद झाली होती 1972 मध्ये. ओके, पुढचा प्रश्न आहे क्योटो प्रोटोकॉल वॉज साइन इन 1997 टू रिड्यूस ग्रीन हाऊस गॅस इमिशन. हरितगृह वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी 1997 मध्ये क्योटो प्रोटोकॉल टिंबटिंब देशात करण्यात आला. कोणत्या देशामध्ये करण्यात आला होता हा क्योटो प्रोटोकॉल 1997 मध्ये? ऑप्शन्स आर डेन्मार्क, जपान, अमेरिका, इंग्लंड. ठीक आहे, सो या ऑप्शन्स पैकी, या दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणत्या देशामध्ये हा प्रोटोकॉल करण्यात आला? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 जपान. जपान या देशामध्ये हा क्योटो प्रोटोकॉल झाला 1997 मध्ये. असं लक्षात ठेवा, जेणेकरून याच्यावरती इयर जरी विचारलं किंवा जपान 1997 इथे हरितगृह वायूशी काय झालं होतं किंवा कोणता करार झाला होता, तर ग्रीन हाऊस इमिशन साठी क्योटो प्रोटोकॉल करण्यात आला होता. इथे आपल्याला असे आन्सर देता येतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे व्हॉट वॉज द कोपेनहेगन कॉन्फरन्स इन डेन्मार्क रिलेटेड टू. डेन्मार्क मध्ये झालेली कोपेनहेगन परिषद कशाशी संबंधित होती? ऑप्शन्स आर रिडक्शन ऑफ ग्रीन हाऊस इफेक्ट, फॉर्म्युलेशन ऑफ एन्व्हायरमेंटल पॉलिसीज, रिस्ट्रिक्शन ऑन न्यूक्लियर वेपन्स, प्रिव्हेंटेशन ऑफ एअर पोल्युशन. हरितगृह परिणाम कमी करणे, पर्यावरण विषयक नीती तयार करणे,
अण्वस्त्रावर निर्बंध घालणे आणि हवेचे प्रदूषण रोखणे. तर यापैकी कशावरती ही परिषद झाली होती, कशाशी संबंधित होती परिषद? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, रिडक्शन ऑफ ग्रीन हाऊस इफेक्ट. ठीक आहे, हरितगृह परिणाम कमी करणे या विषयाशी संबंधित होती. कोणती? डेन्मार्क कोपेनहेगन परिषद. ओके, पुढचा प्रश्न आहे व्हेन वॉज द कोपेनहेगन कॉन्फरन्स हेल्ड? कोपेनहेगन परिषद कधी झाली? ऑप्शन्स 7 to 18 डिसेंबर 2009, 8 to 17 डिसेंबर 2008, 7 to 18 डिसेंबर 2017, 7 to 18 डिसेंबर 2006. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण सांगू शकतो की एक ऑप्शन जे असणार आहे जे रिपीट झालेलं आहे त्यापैकीच एखादा आन्सर असणार आहे. ठीक आहे, 7 ते 18 डिसेंबर 2009, 8 ते 18 डिसेंबर 2008, 7 ते 18 डिसेंबर 2017, 7 ते 18 डिसेंबर 2006. ठीक आहे, आता इयर विषयी आपल्याला फक्त कन्फर्म करायचं आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, 7 to 8 डिसेंबर 2009. 2009 साली 7 ते 18 डिसेंबर यावेळेस ही परिषद झाली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे डाऊन टू अर्थ इज अ मॅगझिन ऑन. डाऊन टू अर्थ हे डॅश डॅश विषयाचे मासिक आहे. कोणत्या विषयाशी रिलेटेड हे मासिक आहे? ऑप्शन्स आर हिस्ट्री, एन्व्हायरमेंट, केमिस्ट्री, सोशलॉजी. इतिहास, पर्यावरण, रसायनशास्त्र आणि समाजशास्त्र यापैकी कोणत्या विषयाशी हे मॅगझिन रिलेटेड आहे? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, एन्व्हायरमेंट. पर्यावरणाशी रिलेटेड हे एक मॅगझिन आहे, मासिक आहे. काय नाव आहे याचं? डाऊन टू अर्थ. ओके, क्लिअर आहे? पुढचा प्रश्न आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी वॉज इस्टॅब्लिश इन मुंबई इन डॅश डॅश डन. ठीक आहे, होय, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना साली मुंबई येथे झाली. कोणत्या साली झाली? ऑप्शन्स आर 1857, 1883, 1890 and 1904. ओके, 1857, 1883, 1890 आणि 1904 या चारही ऑप्शन्स पैकी कोणतं करेक्ट असणार आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 1883. ठीक आहे, 1883 इज अ करेक्ट आन्सर. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी वॉज इस्टॅब्लिश इन मुंबई इन 1883. दोन क्वेश्चन इथे तयार होतात. एक तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी कुठे स्थापन झाली होती आणि कोणत्या इयरला स्थापन झाली होती. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर सलीम अली डॅश डॅश असोसिएटेड विथ एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन. डॉक्टर सलीम अली डॅश डॅश पर्यावरण विषयक संस्थेशी निगडीत होते. कोणत्या पर्यावरण विषयक संस्थेशी निगडीत होते? ऑप्शन्स आर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, कल्पवृक्ष, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, भारती युनिव्हर्सिटी. बॉम्बे सेम ऑप्शन्स मराठीमध्ये पण आहे की डॉक्टर सलीम अली पर्यावरण विषयक संस्थेशी संबंधित होते या. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. ठीक आहे, ही एक संस्था आहे जे डॉक्टर सलीम अली त्याच्याशी निगडीत होते, त्या संस्थेशी निगडीत होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे व्हेन वॉज द ऑर्गनायझेशन बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया इस्टॅब्लिश इन कोलकाता. ठीक आहे, आता इथे दोन इन्फॉर्मेशन मिळाले की बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया ही कोलकातामध्ये आहे. आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर बघितल्यावर त्याचं इयर पण समजणार आहे. ठीक आहे, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था कोलकाता येथे केव्हा स्थापन झाली? ऑप्शन्स आर 1890, 1894, 1896, 1981. ठीक आहे, या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, 1890. 1890 मध्ये बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था कोलकाता येथे स्थापन झाली. ओके, पुढचा प्रश्न आहे द हेडक्वार्टर ऑफ द फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया इज ॲट. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन्स कोलकाता, शिमला, देहरादून, नागपूर. मराठीमध्ये पण सेम ऑप्शन्स आहेत, कोलकाता, शिमला, देहरादून, नागपूर. ठीक आहे, हेडक्वार्टर ऑफ फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, देहरादून. ठीक आहे, देहरादूनला याचं मुख्यालय आहे, हेडक्वार्टर आहे. कशाचं? फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचं. ओके, पुढचा प्रश्न आहे एशियाज फर्स्ट crocodile breeding and research center was started here in 1976. आशिया खंडातील पहिले मगर प्रजनन व संशोधन केंद्र 1976 साली सुरू झाले. कोठे सुरू झाले हा दुसरा प्रश्न आहे आपला. ऑप्शन्स आहेत मद्रास, मुंबई, हैदराबाद, कोचीन. ठीक आहे,
सो याचं करेक्ट आन्सर आहे आशिया खंडातील पहिलं मगर प्रजनन संशोधन केंद्र हे कुठे चालू झालं, तर ऑप्शन फर्स्ट मद्रास चेन्नई येथे सुरू झाले होते. ठीक आहे, ऑप्शन फर्स्ट याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश इंडियन इंडस्ट्रियलिस्ट हॅज बीन honored with Padma Bhushan for his contribution to nature and wildlife conservation movement. डॅश डॅश भारतातील उद्योगपतीस निसर्ग व वन्यजीव संवर्धन चळवळीतील योगदानाबद्दल पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले आहे. ठीक आहे, ऑप्शन्स आहे एस बी गोदरेज, धीरूभाई अंबानी, राजकुमार दूत, आदित्य बिर्ला. हे सगळे काय आहेत, उद्योगपती व निसर्ग वन्यजीव संवर्धन नाही पण उद्योगपतीच आहेत. ठीक आहे, यापैकी कोणी निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनासाठी चळवळीमध्ये योगदान दिले. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट एस बी गोदरेज. ठीक आहे, यांनी पद्मभूषण सुद्धा घेतलेलं आहे या गोष्टीसाठी. ओके, म्हणून ऑप्शन फर्स्ट याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे द वर्क ऑफ कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट ऑफ देवराया बाय टेकिंग नोट ऑफ बायोडायव्हर्सिटी इज डन बाय डॅश डॅश एन्व्हायरमेंटलिस्ट. ठीक आहे, जैवविविधतेची नोंद घेऊन देवरायांच्या वनांचे संवर्धन करण्याचे कार्य डॅश डॅश या पर्यावरण तज्ञ यांनी केलेले आहे किंवा करतात. ऑप्शन्स आहेत महादेव गाडगीळ, एस सी मेहता, वंदना शिवा आणि अनिल अग्रवाल. ठीक आहे, यांच्यापैकी कोण या देवरायाची नोट घेऊन किंवा वनांचे संवर्धन करण्याचं कार्य करत आहेत, कोण आहे ते पर्यावरण तज्ञ आहेत. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट माधव गाडगीळ. ठीक आहे, लक्षात राहील नाव, माधव गाडगीळ हे एक पर्यावरण तज्ञ आहेत आणि ते जैवविविधतेची नोंद घेऊन देवरायांच्या वनांचे संवर्धन करण्याचे कार्य करत आहेत, त्याच्याशी ते रिलेटेड आहेत. ओके ओके, बघा प्रश्न, टू मेक लॉ सच अ प्रोटेक्शन ऑफ ताजमहल मॅन्डेटरी इन्क्लुजन ऑफ environmental subjects in school education dash dash the legal expert field a public interest litigation in a court. ताजमहलचे संरक्षण पर्यावरण विषयाच्या सक्तीने शालेय शिक्षणात समावेश आहे असे कायदे करण्यासाठी डॅश डॅश कायदे तज्ञाने जनहित याचिका कोर्टात दाखल केल्या आहेत. ऑप्शन फर्स्ट एम सी मेहता, वंदना शिवा, राजेंद्र सिंह, अनिल अग्रवाल. एम सी मेहता सेम ऑप्शन्स आहेत मराठीमध्ये ती. तर ताजमहलच्या संरक्षणासाठी कोणते कायदे बनवण्यासाठी जनहित याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली आहे, कोणी दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणी याचिका दाखल केलेली आहे हे सांगायचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट एम सी मेहता. एम सी मेहता यांनी जनहित याचिका कोर्टात दाखल केलेली आहे रिगार्डिंग व्हॉट, ताजमहलचे संरक्षण. ओके, लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे सरदार सरोवर प्रोजेक्ट ऑन नर्मदा रिव्हर इज इन द स्टेट. नर्मदा रिव्हर वरील सरदार सरोवर प्रकल्प डॅश डॅश राज्यात आहे, कोणत्या राज्यात आहे नर्मदा नदीवरील सरदार सरोवर. ऑप्शन्स आर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका, गुजरात. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 गुजरात. ठीक आहे, गुजरात या ठिकाणी सरदार सरोवर आहे. नर्मदा नदीवरती हे सरदार सरोवर बांधलं गेलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा ऑप्शन 4 इथे करेक्ट 4 आहे, गुजरात. नेक्स्ट क्वेश्चन, सोशल ऍक्टिव्हिस्ट इन्व्हॉल्व्ड इन द रिहॅबिलिटेशन ऑफ डिस्प्लेस्ड ऑफ द नर्मदा लेक प्रोजेक्ट. नर्मदा सरोवर प्रकल्पाच्या विस्थापितांचे पुनर्वसनाशी निगडीत डॅश डॅश सामाजिक कार्यकर्ते आहेत. म्हणजे नर्मदा सरोवर प्रकल्पाशी रिलेटेड कोणत्या कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. ऑप्शन्स आहेत सुंदरलाल बहुगुणा, वंदना शिवा, मेधा पाटकर, मनेका गांधी. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 मेधा पाटकर. ठीक आहे, नाव लक्षात असू द्या. वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्ते आहेत जे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहेत, त्यापैकी नर्मदा सरोवरशी रिलेटेड आहेत मेधा पाटकर. ओके, ऑप्शन 3 करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे द सुप्रीम कोर्ट गेव एन ऑर्डर टू द इन्क्लूड द सब्जेक्ट ऑफ एन्व्हायरमेंट इन अ स्कूल करिक्युलम इन द इयर डॅश डॅश. सुप्रीम कोर्टाने पर्यावरण विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा आदेश डॅश डॅश साली दिला. कोणत्या सालापासून एन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट आपल्याला स्टडी मध्ये आला, स्कूल लेवल पासून. ठीक आहे, ऑप्शन्स 2005, 2004, 2005 अगेन 2005. ओके, 2006. ठीक आहे, 2005, 2004, 2005 आणि 2006. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 2004. 2004 पासून सुप्रीम कोर्टाने पर्यावरण हा विषय कंपल्सरी केलेला आहे स्कूल लेवल पासून. ठीक आहे, अभ्यास
काय काय छान छान पर्यावरण, छान छान गोष्टी, त्याच्यातून आपल्याला काय सांगितलेलं असतं, पर्यावरणाविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात किंवा पर्यावरणशी रिलेटेड अभ्यासक्रम स्टार्ट केलेला आहे. माझा परिसर, राईट. तर स्कूल लेवल पासून हे 2004 पासून स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हेन डिड द भोपाळ गॅस ऍक्सिडेंट हॅपन? भोपाळ वायू दुर्घटना कधी झाली? ठीक आहे. एन्व्हायरमेंटच्या युनिटवरती अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारलेले जातात. ऑप्शन्स आहेत डिसेंबर 3, 1981, डिसेंबर 4, 1982, डिसेंबर 3, 1983, डिसेंबर 3, 1984. ठीक आहे. 3 डिसेंबर 1981, 4 डिसेंबर 1982, 3 डिसेंबर 1983 आणि 3 डिसेंबर 1984. सो कधी झाली होती भोपाळ वायू दुर्घटना? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, 3 डिसेंबर 1984. 1984 साली ही घटना घडली होती. ठीक आहे. पर्यावरणाशी रिलेटेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रॉम द युनियन कार्बाइड फॅक्टरी ऍट भोपाळ डॅश डॅश देअर वॉज अ गॅस लीक. ठीक आहे. भोपाळ दुर्घटना जी होती तिथे एक गॅस लीक झाला होता ज्याच्यामुळे भरपूर लोक मृत्यू पावले होते. तीच ती भोपाळ दुर्घटना 3 डिसेंबर 1984 ला घडलेली. ठीक आहे. आता कोणता वायू त्या दुर्घटनेमध्ये वायूची गळती झाली होती? ठीक आहे. भोपाळ येथील युनियन कार्बाइड कारखान्यातून डॅश डॅश वायूची गळती झाली होती. कोणता वायू होता ज्याच्यामुळे एवढं लोकांना नुकसान झालं होतं? ऑप्शन्स आहेत क्लोरीन, कार्बन मोनॉक्साईड, मिथेल आयसोक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, मिथेल आयसोसोनाइट. ओके, मिथाइल. म्हणून इथे ऑप्शन 3 करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, ड्यू टू सल्फर डायऑक्साइड डॅश डॅश डिसीज आर पॉसिबल. सल्फर डायऑक्साइड मुळे डॅश डॅश रोग संभवतात. ऑप्शन्स आर आय इरिटेशन, numbness of nervous system, respiratory and lung disease, kidney disease, डोळ्यांचे जळजळ होणे, मज्जासंस्था बधीर होणे, श्वसनाचे व फुफ्फुसाचे रोग आणि किडनीचे रोग. कशामुळे सल्फर डायऑक्साइडमुळे कुठला त्रास होतो? त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, रेस्पिरेटरी आणि लंग डिसीज. ठीक आहे. श्वसनाचे आणि फुफ्फुसाचे रोग या सल्फर डायऑक्साइड होतं. श्वसनाद्वारे ते मध्ये जातात आणि ते लंग्सला लंग्सला त्रास देतात आणि त्याच्यामुळे त्याचे रोग किंवा डिसीजेस हे लोकांना होतात. ठीक आहे. सल्फर डायऑक्साइड. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट कॉजेस लीड फॉर्मेशन इन एअर? हवेत शिसे निर्मिती कशामुळे होते? ऑप्शन्स आर व्हेकल फर्म्स, मेटल प्रोसेसिंग इंडस्ट्री, लीड बॅटरी प्रोडक्शन अँड ऑल ऑफ द अबोव. वाहनातील धूर, धातू प्रक्रिया उद्योग, लीड बॅटरी उत्पादन आणि वरील सर्व. तर यापैकी कशामुळे लीड शिसेची निर्मिती होते? कशामध्ये? हवेमध्ये. ठीक आहे. हवेमध्ये होते असं विचारलेलं आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. या तिन्ही इंडस्ट्रीज मधून किंवा या तिन्ही इंडस्ट्री नाहीये, तिन्ही प्रकारामधून हवेमध्ये शिसेची निर्मिती होते जे की हानिकारक आहे पर्यावरणाला. ठीक आहे. म्हणून ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. वरील सर्व ऑल ऑफ दी अबो आर करेक्ट. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट कॉजेस कार्बन मोनॉक्साइड गॅस? कार्बन मोनॉक्साइड वायू कशामुळे निर्माण होतो? ऑप्शन्स आर ड्रायव्हिंग ॲट एक्सेसिव्ह स्पीड, excessive use of fuel, insufficient combustion of fuel, process in metal processing industry. वाहन अतिवेगाने चालवणे, इंधनाचा अतिवापर, इंधनाचे अपुरे ज्वलन आणि धातू प्रक्रिया उद्योगातील प्रक्रिया यापैकी कशामुळे कार्बन मोनॉक्साइड वायू निर्माण होतो? त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, प्रोसेस इन मेटल प्रोसेसिंग इंडस्ट्री. धातू प्रक्रिया उद्योगातील प्रक्रिया याच्यामुळे पर्यावरणामध्ये कार्बन मोनॉक्साइड वायू तयार होतो, निर्माण होतो. ओके, ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे, कार्बन मोनॉक्साइड गॅस इज मेनली प्रोड्यूस्ड फ्रॉम व्हॉट? ठीक आहे. कार्बन मोनॉक्साइड वायू मुख्यतः कशातून निर्माण होतो? ऑप्शन्स आर व्हेकल, इंडस्ट्रियल फॅक्टरीज, गार्बेज पॉल्युशन अँड देन कोल इंडस्ट्रीज. वाहने, औद्योगिक कारखाने, कचरा प्रदूषण आणि कोळसा उद्योग यापैकी कशामुळे होतं कार्बन मोनॉक्साइड निर्माण? सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, व्हेकल. कार्बन मोनॉक्साइड जास्तीत जास्त किंवा मुख्यतः जी वाहनं चालतात रस्त्यांनी त्याच्यामुळे होतो. ठीक आहे. व्हेकल्स याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश गॅस रिड्युसेस द अमाउंट ऑफ हिमोग्लोबिन इन द ब्लड. ठीक आहे. डॅश डॅश वायूमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. कोणत्या वायूमुळे?
ऑप्शन्स आर सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड. ठीक आहे, सेम ऑप्शन्स मराठीमध्ये पण आहे, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड. तर यापैकी कोणता वायू कारणीभूत आहे हिमोग्लोबिन कमी होण्यासाठी, रक्तातील हिमोग्लोबिन कमी होण्यासाठी? ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 कार्बन मोनॉक्साइड. ठीक आहे, कार्बन मोनॉक्साइड बद्दल अजून एक प्रश्न मागे गेलेला आहे. कार्बन मोनॉक्साइड मध्ये रक्तातील हिमोग्लोबिन कमी होण्यासाठी रिझन ठरू शकतं. ठीक आहे, हा वायू. पुढचा प्रश्न आहे मॅच द करेक्ट पेअर, योग्य जोड्या जुळवा. ऑप्शन्स किंवा जोड्या दिलेल्या आहेत, सल्फर डायऑक्साइड, ओझोन, नायट्रोजन ऑक्साइड आणि मिथेल आयसोनेट. ओके, त्याच्यानंतर इकडे दिलेलं आहे MiC NOx O3SO2. ठीक आहे, आता याच्यातले त्याचे शॉर्ट फॉर्म्स किंवा त्यांचे सायंटिफिक नेम जे आहेत ते सांगायचे आहेत. सो याच्यामधलं हे ऑप्शन्स खाली दिलेले जोड्या लावलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे, ज्याच्यामध्ये बघा जोड्या दिलेल्या आहेत, ऑप्शन फर्स्ट सल्फर डायऑक्साइडचा 4SO2 नी सल्फर डायऑक्साइड ओळखला जातो. त्याच्यानंतर बी 3 दिलेला आहे, म्हणजे O3 नी ओझोन ओळखला जातो. त्याच्यानंतर सी चे काय आहे, 2 आहे, नायट्रोजन ऑक्साइड NOx ने ओळखला जातो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर डी चा 1 आहे, मिथेल आयसोनेट कशाने ओळखला जातो, MiC ने ओळखला जातो. ओके, म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे, योग्य जोड्या याच्यामध्ये लावलेली आहे. ठीक आहे, लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश द एअर प्रेशर इज लो इन द ॲटमॉस्फेरिक लेअर. डॅश डॅश वातावरणाच्या थरात हवेचा दाब कमी असतो. कोणत्या थरामध्ये, कुठल्या लेवल मध्ये वातावरण थराचा हवेचा दाब कमी असतो? ऑप्शन्स आर तपांबर, सितांबर, आयनांबर, यापेक्षा वेगळे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 आयनांबर. आयनांबर या लेअर मध्ये किंवा या स्टेज मध्ये एअर प्रेशर कसा असतो, कमी असतो. ठीक आहे, ॲटमॉस्फेरिक लेअर मध्ये. ओके, ऑप्शन 3 करेक्ट आहे. एकदा तुम्ही एक्स्ट्रा स्टडी या चॅप्टर वरती किंवा या टॉपिक वरती तुम्ही करा थोडासा, की वातावरणाचे स्तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे द अमाउंट ऑफ नायट्रोजन इन द एअर. हवेत नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे हे सांगायचं आहे. अँड ऑप्शन्स आर 20.99%, 78.3%, 0.94%, 0.03%, 20.99%, 78.3%, 0.94%, 0.03%. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 78.3%. 78.3% नायट्रोजन हवेमध्ये असतं. ठीक आहे, नायट्रोजनचं प्रमाण जे हवेमध्ये असते ते एवढं असतं. ओके, पुढचा प्रश्न आहे द अमाउंट ऑफ ऑक्सिजन इन द एअर इज. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन्स आर 0.03%, 20.99%, 31.40%, 0.94%. ठीक आहे, 3%, 20.99%, 31.40%, 0.94%. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 20.99%. जवळजवळ 21% जे आहे हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असतं. ठीक आहे, 20.9. ड्रॅगनचे हवेतील प्रमाण डॅश डॅश आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर्गन इन एअर इज डॅश डॅश. ऑप्शन्स आर 0.94%, 0.03%, 0.35% अँड 0.40 म्हणजे 40%. ठीक आहे, मराठीमध्ये पण सेम ऑप्शन आहे. 0.94%, 0.03%, 0.35%, 0.40%. आता हवेमध्ये आर्गन असतो आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे त्यांचं प्रमाण हवेमध्ये किती आहे हे सांगायचं आहे. नॉर्मली किती असतं हे सांगायचं आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट 0.94%. ठीक आहे, म्हणजे 1% व्हायला आपल्याला किती पाहिजेत पॉइंट्स, 6 पॉइंट्स पाहिजेत, पण इथे 94% आर्गन हवेमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असतो. ठीक आहे, हवेतील प्रमाण किती आहे मग 94%, 0.94%. ओके, पुढचा प्रश्न आहे व्हॉट कॉजेस स्मोक इन ॲटमॉस्फेअर. ज्याला स्मॉग पण म्हणतात, स्मोक आणि फॉग असं दोन्ही मिळून स्मॉग असतो, राईट. तर वातावरणामध्ये धुरके त्याला म्हणतात. ठीक आहे, धुके आणि धुरके. ठीक आहे, कशामुळे तयार होतात? ऑप्शन्स आर ड्यू टू स्मोक, ड्यू टू फॉग्स, ड्यू टू स्मोक अँड मिस्ट अँड ड्यू टू पॉयझनस गॅसेस. ठीक आहे, धुरामुळे, धुक्यांमुळे, धूर व धुक्यांमुळे आणि विषारी वायूंमुळे यापैकी कशामुळे स्मॉग तयार होतो हे सांगायचं आहे.
तर नेमकं याचं कशामुळे तयार होतात हे धुरके, वातावरणामध्ये स्मॉग कशामुळे तयार होतो, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 स्मोक अँड मिस्ट. ठीक आहे, धूर पण असतो आणि धुकं पण असतो, त्यामुळे तिथे काय होतो, स्मोक होतो, म्हणून त्याला धुरके असं म्हणतात. धुके आणि धूर. ठीक आहे, आणि मराठी इंग्लिश मध्ये धुरके, धूर आणि धुके त्याच्या, आणि स्मॉग मध्ये स्मोक अँड फॉग. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे ऍसिड रेन इज कॉज्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन विथ गॅस. आम्लपर्जन्य वायूशी ऑक्सिजनचा संयोग झाल्याने होते. कशाचे संयोग झाल्यामुळे? ऑप्शन्स आहेत कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, ओझोन. कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, ओझोन. सेम ऑप्शन्स इकडे पण आहेत. तर कशामुळे होतो हा रेन, ऍसिड रेन किंवा आम्लपर्जन्य? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 सल्फर डायऑक्साइड. ठीक आहे, ऑप्शन 3 करेक्ट आहे. तुम्ही मला वाटतं सायन्सच्या बुकमध्ये तुम्ही स्कूलमध्ये असतानाच वाचलं असेल की ऍसिड रेन हा सल्फर डायऑक्साइड मध्ये होतो किंवा या वायूच्या संयोगामुळे होतो, किंवा या वायूच्या संपर्कात येऊन जो पाऊस पडतो त्याला आपण ऍसिड रेन म्हणतो, आम्लपर्जन्य म्हणतो. ठीक आहे, ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे अर्थ ग्रीन हाऊस इफेक्ट इज. पृथ्वीचे हरितगृह परिणाम म्हणजे काय? ऑप्शन्स आर डिस्ट्रक्शन ऑफ ग्रीन प्लांट्स ऑन अर्थ, irregular growth of green plants on earth, increase in earth's temperature and depletion of ozone. पृथ्वीवरील हरित वनस्पती नष्ट होणे, पृथ्वीवरील हरित वनस्पतीची अनियमित वाढ होणे, पृथ्वीचे तापमान वाढणे, ओझोनचे प्रमाण कमी होणे. तर यापैकी पृथ्वीवरचे हरितगृह परिणाम म्हणजे काय? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 पृथ्वीचे तापमान वाढणे. ठीक आहे, जसं की आपण म्हणतो की टेम्परेचर वाढत आहे त्यामुळे इथे ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये हे करेक्ट आन्सर आहे आपल्या क्वेश्चन नंबर, या क्वेश्चनचं थर्ड ऑप्शन बरोबर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे ओझोन गॅस लेअर इज ॲट डॅश डॅश हायेस्ट अबोव द अर्थ. पृथ्वीवरून डॅश डॅश उंचीवर ओझोन वायूचा थर आहे. ओझोन वायूचा थर आहे सगळ्यात वरी, खूप वर थर आहे आपल्याला माहिती आहे, पण किती मीटरच्या वरती हा थर चालू होतो पृथ्वीच्या ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन आहे 10 ते 15 किलोमीटर, 20 ते 25 किलोमीटर, 30 ते 55 किलोमीटर, 45 ते 55 किलोमीटर, 10 to 15, 20 to 25, 30 to 55, 45 to 55. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 20 to 25 किलोमीटर. ठीक आहे, 20 ते 25 किलोमीटर उंचीवरती पृथ्वीवरून, ठीक आहे, पृथ्वीवरून 20 ते 25 किलोमीटर पासून ओझोन वायूचा थर चालू होतो. ठीक आहे, लक्षात राहील. ओझोन वायू, ओझोन लेअर कुठे स्टार्ट होतो? पृथ्वीपासून. जवळपास एखादं गाव लक्षात ठेवा जे 20 ते 25 किलोमीटर असेल, त्याच्यावरून तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे फॉर ग्रीन हाऊस इफेक्ट डॅश डॅश द इन्क्रीजिंग अमाउंट ऑफ गॅस इन ॲटमॉस्फिअर इज रिस्पॉन्सिबल. हरितगृह परिणामासाठी डॅश डॅश वायूचे वातावरणातील वाढते प्रमाण कारणीभूत ठरत आहेत. कोणता असा वायू आहे किंवा कोणता असा ॲटमॉस्फिअर मध्ये गॅस वाढतो आहे ज्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट आपल्याला दिसतो आहे? ऑप्शन्स आहेत ओझोन, दुसरा आहे सल्फर डायऑक्साइड, क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन डायऑक्साइड. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे, या वायूमुळे वातावरणामध्ये हरितगृह परिणाम आपल्याला दिसत आहे किंवा यामुळेच आपल्याला ग्रीन हाऊस इफेक्ट दिसतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे अमाउंट ऑफ कार्बन डायऑक्साइड इन द एअर डॅश डॅश इज. कार्बन डायऑक्साइडचे हवेतील प्रमाण डॅश डॅश टक्के आहे. मगाशी बघितलं होतं आर्गनचं प्रमाण बघितलं होतं 0.94. आता आपल्याला कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण किती आहे हवेमध्ये हे बघायचं आहे. Options are 0.03%, 0.94%, 1.3%, and then 1.3%, 40, then 20.99%. ठीक आहे, मराठीमध्ये सेम ऑप्शन आहे 0.03%, 0.94%, 1.3%, त्याच्यानंतर 20.99%. सो याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन फर्स्ट 0.03%. आणि हे प्रमाण कार्बन डायऑक्साइडमुळे बघितलं आपण हानी होऊ शकते, त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साइड वायूमध्ये एवढंच असलं तर बरं आहे. ठीक आहे, म्हणून 0.03% हवेमध्ये प्रमाण कार्बन डायऑक्साइडचा आहे. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? पुढचा प्रश्न आहे ओझोन लेअर इज बीइंग डिस्ट्रॉयड ड्यू टू. ओझोनचा थर डॅश डॅश मुळे नष्ट होत आहे. कशामुळे नष्ट होत आहे? ऑप्शन्स आर कार्बन डायऑक्साइड,
क्लोरोफ्लोरोकार्बन्स, नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे, सेम ऑप्शन्स मराठीमध्ये पण आहे. ओझोनचा थर नष्ट कशामुळे होतोय? ओझोनचा थर हा इज लाईक प्रोटेक्शन फॉर द अर्थ. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीसाठी हा एक आवरण आहे, कव्हर आहे असं आपण म्हणू शकतो. जे रेज सन पासून येत असतात, उन्हापासून जे आपल्याला हानिकारक किरण येत असतात, त्यांना अडवून तो डिफ्लेक्ट करत असतो, परत पाठवत असतो. ठीक आहे, आणि हा ओझोनचा थर जो आहे तो कमी कमी होत आहे किंवा नष्ट होत आहे. तो कोणत्या वायूमुळे? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, क्लोरोफ्लोरोकार्बन्स. ठीक आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन्स याच्यामुळे ओझोनचा थर जो आहे तो विरळ होत आहे किंवा नष्ट होत आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणून ऑप्शन करेक्ट इथे आहे ऑप्शन 2, क्लोरोफ्लोरोकार्बन्स. ओके, क्लिअर आहे? पुढचा प्रश्न आहे, अर्थ डॅश डॅश पर्सेंट इज कव्हर बाय वॉटर. पृथ्वीचा डॅश डॅश टक्के भाग पाण्याने व्यापला आहे. आता ऑप्शन्स बघता तुम्ही, मॅप जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की पाणी जास्त आहे भूभागापेक्षा पृथ्वीवरती, राईट. पण हे पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे क्वेश्चन मध्ये. आन्सर ऑप्शन्स आहेत 51, 71, 90, 20. 51, 71, 90 आणि 20. ठीक आहे, तर पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 71%. ठीक आहे, उरलेले 29% जे आहे तो भूभाग आहे. आणि या 71% मध्ये सुद्धा पिण्याचं पाणी किंवा जे आपल्याला वापरण्यायोग्य पाणी आहे ते खूप कमी आहे. बाकीचं जे पाणी आहे ते समुद्राचं पाणी आहे. ठीक आहे, तर लक्षात राहील 71% पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला भाग आहे, बाकी इतर भूभाग आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑन अर्थ डॅश डॅश ड्रिंकिंग वॉटर इज युजफुल. राईट, बघा आला पुढचा प्रश्न. ठीक आहे, पृथ्वीवरील डॅश डॅश पाणी पिण्यास उपयुक्त आहे. एकूण आहे 71%, पण त्याच्यापैकी किती टक्के पाणी आपण पिऊ शकतो किंवा पिण्यायोग्य आहे? ऑप्शन्स आर 15%, 71%, 7% and 1%. 15%, 71%, 60% आणि 1%. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, 1%. ठीक आहे, 1% फक्त पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. 71%पैकी फक्त 1%. बघा, लक्षात ठेवा, प्रमाण लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला किती जपून पाणी वापरावं लागतंय तो एक जागरूकतेचा विषय आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, ज्याला BOD म्हणतात, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड टेस्ट यूज टू मेजर पोल्युशन. ठीक आहे, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड BOD चाचणी प्रदूषणाचे मापन करण्यासाठी वापरतात. तर कोणतं प्रदूषण मोजण्यासाठी किंवा मापन करण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते, हा प्रश्न आहे. ऑप्शन्स आर गॅस, साऊंड, वॉटर, लँड. ह्या सगळ्यांचं प्रदूषण होत असतं, पण ह्या सगळ्यांमध्ये कोणतं प्रदूषण मोजण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, पाणी. ठीक आहे, बायोलॉजिकल वॉटर. ठीक आहे, याच्यामध्ये वेगवेगळे जीव पण राहत असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये किती ऑक्सिजन असेल, बायोलॉजिकल जीव किती असतात, ह्या सगळ्या टेस्ट त्याच्यामधून वापरल्या जातात की पाण्याचं प्रदूषण मोजण्यासाठी. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 3 याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर द टेस्ट इन्व्हॉल्व्ड इन मेजरिंग वॉटर पोल्युशन. जलप्रदूषणाचे मापन करण्याची निगडीत कोणत्या चाचण्या आहेत? आता त्याचा आन्सर करेक्ट यायला पाहिजे तुम्हाला. ओके, ऑप्शन्स आहेत BOD, COD, HOD, त्याच्यानंतर 1 and 2. ठीक आहे, BOD, COD, HOD and 1 and 2. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. एक तर टेस्ट आपल्याला माहितीच आहे BOD, आणि चाचण्या विचारल्यात आपल्याला, जलप्रदूषणाचे मापन करण्याशी निगडीत चाचण्या कोणत्या नाही, फक्त एक चाचणी नाही विचारलं तर कोणत्या चाचण्या आहे. तर याच्यामध्ये पहिली एक असणार आहे आणि पहिला सोबत असणारा ऑप्शन जे असणार आहे ते असणार आहे, म्हणजे ऑप्शन इथे कुठले करेक्ट असणार आहे आपला 4, 1 and 2. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, when did the Indian government start गंगा क्लिनिंग कॅम्पेन. ठीक आहे, भारत सरकारने गंगा शुद्धीकरण मोहीम कधी सुरू केली? ऑप्शन्स आहेत 1975, 1985, 1995, 1990. ठीक आहे, 1975, 1985, 1995, 1990. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 1985. 1985 हे याचं करेक्ट आन्सर आहे. भारत सरकारने 1985 मध्ये गंगा शुद्धीकरण मोहीम स्टार्ट केली होती, सुरू केली होती. ओके, पुढचा प्रश्न आहे, इनिशिएटिंग ऑफ रिव्हर कन्झर्वेशन प्रोजेक्ट ॲट नॅशनल लेवल हॅज इट बीन अ इयर. राष्ट्रीय स्तरावर नदी संवर्धन प्रकल्पाची सुरुवात डॅश डॅश साली झाली. कधी झाली होती? ऑप्शन्स आर 1990, 1995, 2000 and 2005. 1990, 1995, 2000 आणि 2005.
तर यापैकी करेक्ट आन्सर काय आहे? कधी स्टार्ट झालं होतं नदी संवर्धन प्रकल्पाची सुरुवात, ते पण राष्ट्रीय स्तरावर. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड 1995. ठीक आहे, 1995 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नदी संवर्धन प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे. 1995 लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे, स्टेज क्रायटेरिया इन इंडिया आर रिलेटेड टू पोल्युशन. भारतामध्ये स्टेज निकष डॅश डॅश प्रदूषणाशी निगडीत आहेत. कशाशी रिलेटेड आहेत? ऑप्शन्स आर इंडस्ट्रियल पोल्युशन, व्हेइक्युलर पोल्युशन, थर्मल पोल्युशन अँड लँड पोल्युशन. औद्योगिक प्रदूषण, वाहन प्रदूषण, औष्णिक प्रदूषण, भूमी प्रदूषण. यापैकी कोणत्या प्रदूषणामध्ये स्टेज निकष, ठीक आहे, स्टेज क्रायटेरिया आहेत हे सांगायचं आहे. आणि स्टेज क्रायटेरिया कुठल्या प्रदूषणाशी निगडीत आहे असा आपला क्वेश्चन आहे. सो द करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन 2 व्हेइक्युलर पोल्युशन, वाहन प्रदूषण. ठीक आहे, याच्यामध्ये वेगवेगळे स्टेजेस असतात. प्रदूषण किती प्रमाणात होऊ शकतं, ते PUC वगैरे आपण काढतो, वाहनांचं प्रदूषण होऊ नये किंवा प्रदूषण होतंय की नाही, हे व्हेइकल प्रदूषण किती % मध्ये सोडत आहे, प्रदूषणामध्ये किती % मध्ये हा हानी पोहोचवतोय, से हे निकष लावू शकतात. ठीक आहे, हे वाहन प्रदूषणासाठी असतं. म्हणून इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. ठीक आहे, बघूया प्रश्न. भारतात शिसे विरहित पेट्रोल कधीपासून विकले जाऊ लागले? सिन्स वेन वॉज अनलिडेड पेट्रोल सोल्ड इन इंडिया. ठीक आहे, भारतामध्ये शिसे नसलेलं पेट्रोल कधीपासून विकलं जाऊ लागलं हा प्रश्न आहे. ठीक आहे, ऑप्शन्स आहेत 1 फेब्रुवारी 1998, 1 फेब्रुवारी 1999, 1 फेब्रुवारी 2000, 1 फेब्रुवारी 2001. ठीक आहे, 1 फेब्रुवारी 1998, 1 फेब्रुवारी 1999, 1 फेब्रुवारी 2000 आणि 1 फेब्रुवारी 2001 असे ऑप्शन्स आहेत. आणि यापैकी करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन 3 आहे 1 फेब्रुवारी 2000 हे याचं करेक्ट आन्सर आहे. या दिवसापासून किंवा इथून भारतात शिसे विरहित पेट्रोल विकण्यास सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, ऑप्शन 3 करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज द इको मार्क स्कीम स्टार्टेड फॉर इको फ्रेंडली प्रोडक्ट्स. पर्यावरण सुसंगत वस्तूंना इको मार्क देण्याची योजना कधी स्टार्ट झालेली आहे? जसे की हा युनिट पूर्ण एन्व्हायरमेंट, पीपल डेव्हलपमेंट म्हणजे लोक आणि विकास यांच्यावरती आहे. सो याच्यामध्ये इको फ्रेंडली किंवा पर्यावरणाशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. सो याच्यामध्ये विचारलेल्या इको मार्क देण्याची योजना कधी स्टार्ट झालेली आहे? ऑप्शन्स म्हणजे जे काही प्रोडक्ट्स असतात ते इको फ्रेंडली आहेत हे डिक्लेअर करण्याची योजना कधीपासून स्टार्ट झाली? ऑप्शन्स आहेत 1980, 1991, 2001, 2007 हे ऑप्शन्स आहेत. 1980, 1991, 2001 आणि 2007. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1991. 1991 मध्ये ही योजना स्टार्ट झालेली. कोणती योजना? प्रोडक्ट्सला इको फ्रेंडली इको मार्क देण्याची स्कीम. ओके, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. पुढचा प्रश्न आहे, लोगो ऑफ इको मार्क इज डॅश डॅश. इको मार्कचा लोगो काय आहे? इको मार्कचा लोगो डॅश डॅश आहे. आता इको मार्क म्हणजे आपण समजून घेतलं की जे इको फ्रेंडली आहेत, पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही असे प्रोडक्ट्स त्यांना मार्क देऊन दाखवलं जातं की हे इको फ्रेंडली आहेत. सो तो मार्क काय आहे किंवा त्या मार्क मध्ये काय असतं? ऑप्शन्स आर पिक्चर ऑफ द ट्री वृक्षाचे चित्र, इर्थन पॉट मातीचे भांडे, ॲनिमल पिक्चर्स प्राणी चित्र, बर्ड्स पक्षी. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 इथन पॉट मातीचे भांडे. मातीचे भांडे हे काय आहे? इको मार्कचा लोगो आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड इस्टॅब्लिश. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली? ऑप्शन्स आहेत 1972, 1974, 1976 आणि 1978. 1972, 1974, 1976, 1978 हे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, आणि कोणाची स्थापना विचारलेली आहे? केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1974. 1974 साली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झालेली आहे. आणि हे काय काम करतं? तर प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे उपाय किंवा स्कीम्स किंवा जर कुठे प्रदूषण होत असेल तर त्यांना दंड लावून ते कमी करण्यासाठी काम करण्यासाठी हे मंडळ स्थापन केलेले आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कॉजेस ऑफ ओझोन डिप्लेशन. ओझोनचा ऱ्हास होण्याची कारणं काय काय आहेत? ऑप्शन आहे एअर कंडिशनिंग, रेफ्रिजरेशन, मिथाइल क्लोरोफॉर्म,
हॅलोन्स अँड केमिकल्स, ऑल ऑफ द अबोव. इकडे आहेत एअर कंडिशन, रेफ्रिजरेटर, मिथेल क्लोरोफॉर्म, हेलॉन्स रसायने, वरील सर्व. सो याचं करेक्ट आन्सर आहे ओझोन लेअर. आपण बघितलं होतं पृथ्वीच्या 20 ते 25 किलोमीटर पर्यंत असतो, ठीक आहे. आणि त्या काय काम करतो, सूर्यापासून संरक्षण, सूर्याची जी हानिकारक किरणे आहे त्याच्यापासून संरक्षण करण्याचं काम करतो. आणि हा ऱ्हास होत आहे, हे ऱ्हास होत म्हणजे कमी होत आहे. तो याचं रिझन काय आहे? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, ठीक आहे. ऑप्शन 4 म्हणजे काय आहे की या सगळ्यांमुळेच ओझोनचा ऱ्हास होत आहे, किंवा ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत हे ओझोनचं प्रमाण कमी होण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत, म्हणून ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट डज द मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 रिलेटेड टू, ठीक आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 कशाशी संबंधित होतो किंवा आहे, ठीक आहे. हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे, किंवा या संबंधी म्हणजे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल विषयी बरेच प्रश्न विचारलेले गेले आहेत मागच्या एक्झाम्स मध्ये. ऑप्शन्स आहेत रिडक्शन इन द यूज ऑफ प्रोडक्शन ऑफ द क्लोरोफ्लोरोबोन्स, reducing the increasing amount of carbon dioxide, controlling vehicular pollution, control of noise pollution, ठीक आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन वापर व निर्मितीमध्ये घट, कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण कमी करणे, वाहन प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे, हे सगळे काय आहेत मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 याच्यापैकी कशाशी संबंधित होता हे सांगायचं आहे. यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, ठीक आहे. क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर आणि त्याच्या निर्मितीमध्ये घट करणे याच्यासाठी हा प्रोटोकॉल आहे. आणि तो कशामधून होतो, आपण जो AC यूज करतो, रेफ्रिजरेटर यूज करतो, त्याच्यातून जो गॅस बाहेर येतो तर त्याच्यामधून हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आपण त्याचा कमी करण्यासाठी हा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1987 स्थापन केला जाता. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच गॅस इज नॉट इन्क्लुडेड इन ग्रीन हाऊस गॅस, हरितगृह वायूमध्ये कोणत्या वायूचा समावेश होत नाही. ऑप्शन्स आर कार्बन डायऑक्साइड, ओझोन, मिथेन, हायड्रोजन, ठीक आहे. कार्बन डायऑक्साइड, ओझोन, मिथेन, हायड्रोजन. सो यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 हायड्रोजन. हायड्रोजन हा ग्रीन हाऊस गॅसमध्ये येत नाही, बाकीचे जे तिन्ही आहेत ते ग्रीन हाऊस गॅसमध्ये हरितगृह वायूमध्ये इन्क्लुडेड आहेत किंवा येतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ओझोन ॲब्झॉर्ब द डॅश डॅश रेज ऑफ सनलाइट, ठीक आहे. ओझोन प्रकाशातील डॅश डॅश किरणे शोषून घेतो. जे आपण बोललो की सूर्यप्रकाशातून जे हानिकारक रेज आहेत ते इथं काय केले जातात, शोषून घेतले जातात. तर त्या रेजला काय म्हटलं जातं. ऑप्शन्स आर गॅमा रेज, सबटल वेव्स, UV रेज, ठीक आहे. गॅमा किरणे, सूक्ष्म लहरी, अतिनील किरणे. ऑप्शन 4 ऑल ऑफ द अबोव, इकडे वरील सर्व. सो याचं करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चन साठी कुठली किरणं शोषून घेतात, तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 UV रेज, ठीक आहे. UV रेज अतिनील किरणे असं त्याला म्हटलं जातं, ठीक आहे. हार्श जे असतात ते रेज किंवा ते खेचून घेतले जातात, ठीक आहे, ओझोन लेअर मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया इज अन ऑर्गनायझेशन दॅट प्रोव्हाइड्स युरो कन्फर्मिटी सर्टिफिकेट्स रिगार्डिंग पोल्युशन नॉर्म्स ऍक्ट, ठीक आहे. प्रदूषण निकषांबाबत युरो सुसंगत प्रमाणपत्रे देणारी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था डॅश डॅश ठिकाणी आहे. ऑप्शन्स आर बँगलोर, चेन्नई, पुणे, नागपूर. बेंगळुरू, चेन्नई, पुणे, नागपूर ऑप्शन्स आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 पुणे, ठीक आहे. पुण्याच्या ठिकाणी ही संस्था किंवा रिसर्च असोसिएशन काम करते, ठीक आहे. रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया काम करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन वॉज द वर्ल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट पास्ड, वन्यजीव संरक्षण कायदा केव्हा संमत करण्यात आला. ऑप्शन्स आर 1965, 1972, 1978, 1985. 1965, 1972, 1978, 1985 वन्यजीव संरक्षण कायदा. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 1978, 1978, ठीक आहे. 1978 साली वन्यजीव संरक्षण कायदा संमत करण्यात आला होता, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे साऊंड लेवल अप टू डॅश डॅश हॅव नो इफेक्ट ऑन हेअरिंग, डॅश डॅश पर्यंतच्या ध्वनी पातळीचा श्रवण क्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. ऑप्शन्स आर 120 डेसिबल्स, 110 डेसिबल, 90 डेसिबल्स, 80 डेसिबल्स. 120 डेसिबल, 110 डेसिबल, 90 डेसिबल आणि 80 डेसिबल्स. हे काय आहे, डेसिबल काय आहे, हे युनिट आहे श्रवणचं, ऐकण्याचं, ठीक आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, ठीक आहे. मिनिमम आपल्याला म्हणजे या आवाजामध्ये आपल्याला आवाज ऐकू येतो आणि याचा कुठल्याही प्रकारे श्रवण क्रियेवर परिणाम होत नाही. याच्यापेक्षा जास्त जर नॉईज असेल तर तो नॉईज पोल्युशन होतो आणि तो
आपल्या ऐकण्याच्या प्रक्रियेवरती किंवा आपल्या कानांना खूप त्रासदायक असू शकतो. ठीक आहे, म्हणून 80 डेसिबल्स याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी डॅश डॅश शांततेच्या टप्प्यात येत नाही. डॅश ऑफ द फॉलोइंग डॅश डॅश डज नॉट कम इन द फेज ऑफ पीस. शांततेच्या फेजमध्ये येत नाही. ऑप्शन स्कूल, हॉस्पिटल, टुरिस्ट प्लेसेस अँड कोर्ट. शाळा, हॉस्पिटल, पर्यटन स्थळे आणि कोर्ट्स. ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे टुरिस्ट प्लेस. टुरिस्ट प्लेस इथे शांतता असणार आहे का? प्रत्येक वेळी गर्दी असणारे लोक फिरायला येणार आहे त्यावेळेस तिथे शांतता एक्सपेक्टेड करू शकतो का आपण? एक्सपेक्टेड आहे का? नाही. म्हणून ऑप्शन 3 याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन 3 पर्यटन स्थळे. ओके, ही शांततेच्या टप्प्यात येत नाही. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन. Okay, next question. Noise pollution was made a crime under the Environment Protection Act of India. भारतातील डॅश डॅश पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये ध्वनी प्रदूषण हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. कोणत्या कायद्यानुसार? ऑप्शन्स आहेत 1974, 1980, 1986, 1990. 1974, 1980, 1986, 1990 यापैकी कोणत्या कायद्यानुसार ध्वनी प्रदूषण होतं? पर्यावरणाला हानिकारक ध्वनी प्रदूषण असतं. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 1986. 1986च्या कायद्यानुसार भारतातील पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये ध्वनी प्रदूषण करणं हा गुन्हा ठरवण्यात आला आहे किंवा हा त्रासदायक असणार आहे आणि तो गुन्हा होईल. ओके, पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज द रेडिएशन फ्रॉम न्यूक्लिअर रिएक्टर ॲट केर्नोबिल साइट इन रशिया. ठीक आहे, रशियातील चेर्नोबिल ठिकाणच्या अणुभट्टीतून किरणोत्सार कधी झाला? ऑप्शन आहे 30 एप्रिल 1985, 30 एप्रिल 1986, 30 एप्रिल 1987, 30 एप्रिल 1988. 30th एप्रिल 1985, 30th एप्रिल 1986, 30th एप्रिल 1987, 30th एप्रिल 1988 हे ऑप्शन्स आहेत आणि यापैकी कोणत्या दिवशी रशियातील चेर्नोबिल येथे अणुभट्टीतून किरणोत्सार झाला? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 30th एप्रिल 1986. 30 एप्रिल 1986 साली हा किरणोत्सार झाला होता. ओके, लक्षात राहील. पुढचा प्रश्न आहे, व्हेन वॉज इंडियाज फर्स्ट एन्व्हायरमेंटल फॉरेस्ट ऍक्ट इनॅक्टेड. भारतातील पहिला पर्यावरण विषयक जंगल संरक्षण कायदा कधी झाला? ऑप्शन्स 1990, 1927, 1935, 1943. 1919, 1927, 1935, 1943. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 1927. 1927 साली इयरला भारतातील पहिला पर्यावरण विषयक जंगल संरक्षण कायदा झाला. ठीक आहे, बघा प्रश्न आजचा, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. पृथ्वीच्या तापमान वाढीचा कोणता परिणाम होईल? ऑप्शन्स आर हिमालयन स्नो विल मेल्ट, cities will go underwater due to rise in sea level, biodiversity will be endangered, all of the above. ठीक आहे, पृथ्वीच्या तापमानवाढीचा कोणता परिणाम होईल असा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स आहेत हिमालयातील बर्फ वितळेल, समुद्र पातळीतील वाढीमुळे शहरे पाण्याखाली जातील, जैवविविधता धोक्यात येईल आणि वरील सर्व होईल. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? एकदम सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे. नॉर्मली आपण डिस्कशन करताना सुद्धा असं बोलतो की तापमान वाढलं पृथ्वीचं तर काय होईल. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे, ऑफकोर्स हिमालयाचा बर्फ वितळायला लागेल ग्लोबल वॉर्मिंगमुळे. ठीक आहे, तापमान वाढल्यानंतर जर हीट वाढली तर बर्फ वितळणारच आहे आणि बर्फ वितळला तर त्या बर्फाचं पाणी होणार आणि समुद्र पातळी सुद्धा वाढणार. समुद्र पातळी वाढली आणि त्याच्या पात्राबाहेर जर पुढे पाणी आलं तर शहरं पाण्याखाली जाणार. बरोबर आहे, आणि पाण्याखाली म्हणजे शहरं पाण्याखाली आली तर तिथे जी काही जैवविविधता आहे ती सुद्धा कशी येणार आहे? धोक्यात येणार आहे. म्हणून आपला ऑप्शन इथे 4 आहे ऑल ऑफ दी अबोव. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, टू स्टॉप द ग्लोबल डिझास्टर डॅश डॅश अ व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन वर्क्स. जागतिक पातळीवरील आपत्ती थांबविण्यासाठी डॅश डॅश स्वयंसेवी संस्था कार्य करते. ऑप्शन्स आर रेड सर्कल, रेड रिबन, रेड क्रॉस, रेड रोज. रेड सर्कल, रेड रिबन, रेड क्रॉस, रेड रोज. त्याच्यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 आहे रेड क्रॉस. ठीक आहे, रेड क्रॉस याचा करेक्ट आन्सर आहे. रेड क्रॉस ही संस्था कशासाठी काम करते? ही जागतिक पातळीवर काम करते आपत्ती थांबवण्यासाठी. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे लँडस्लाइड्स इन्सिडेंट्स ऑक्युअर ड्युरिंग विच टाइम. ठीक आहे, भूस्खलन होण्याच्या घटना कोणत्या काळात होतात. भूस्खलन म्हणजे काय की जमिनीचा जो भाग आहे वरच्या डोंगरावरचा वगैरे तो खाली घसरून येतो डायरेक्ट, राईट, त्याला भूस्खलन म्हणतात. लँडस्लाइड्स म्हणतात. ऑप्शन्स आहेत समर, विंटर, रेनी सीझन, ऑल ऑफ दी अब. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 रेनी सीझन. पावसाळ्यामध्ये आपण भरपूर न्यूज ऐकतो की या ठिकाणी दरड कोसळली किंवा या ठिकाणी डोंगरचा भाग खाली आलाय, लँडस्लाइड झाली. सो ते भूस्खलन आहे. आपल्याला पावसाळ्यातच ह्या न्यूज ऐकायला भेटतात कारण या सीझन मध्ये ह्या प्रकारच्या घटना होत असतात. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 3 येथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे सिस्मिक मेजरमेंट डॅश डॅश इज डन बाय. ठीक आहे, भूकंपाचे मापन डॅश डॅश द्वारे केलं जातं. ठीक आहे, ऑप्शन्स आर बॅरोमीटर, सिस्मोग्राफ, स्टेथोस्कोप अँड हायग्रोमीटर. ठीक आहे, मराठीमध्ये पण सेम ऑप्शन आहे, बॅरोमीटर, सिस्मोग्राफ, स्टेथोस्कोप, हायग्रोमीटर. ठीक आहे, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 सिस्मोग्राफ. ठीक आहे, सिस्मिक मेजरमेंट सिस्मोग्राफने होणार. ठीक आहे, सिस्मोग्राफ इज अ वेपन टू मेजर द सिस्मिक, राईट, वेव्ह जे आहेत भूकंपाचे वेव्ह किंवा भूकंप मोजण्यासाठी सिस्मोग्राफ वापरला जातो. म्हणून ऑप्शन 2 इथे या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे मोस्ट अर्थक्वेक्स इन वर्ल्ड अक्युअर इन. जगात सर्वाधिक भूकंप डॅश डॅश देशात होतात. ऑप्शन्स आर जपान, चायना, इंडोनेशिया, श्रीलंका. ठीक आहे, मराठीमध्ये पण सेम ऑप्शन आहे, जपान, चीन, इंडोनेशिया आणि श्रीलंका. तर यापैकी कोणत्या ठिकाणी जास्तीत जास्त भूकंप होतात. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट जपान. ठीक आहे, भूकंपाचं एक सेंटर असतं. भूकंप काय होतात म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये हालचाली होतात आणि त्या हालचालीमुळे वरची जमीन जी आहे ती हादरत असते. ठीक आहे, हा भूकंप आहे किंवा अर्थक्वेक आहे. आणि चायना किंवा जपान जो आहे तो त्याच्या सेंटरवरती आहे आणि त्यामुळे तिथे काय होत असतं, जास्तीत जास्त भूकंप होत असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे व्हेन वॉज द एलिफंट योजना स्टार्टेड टू प्रोटेक्ट एलिफंट्स इन इंडिया. भारतात हत्तीचे संरक्षण करण्यासाठी हत्ती योजनेचा प्रारंभ कधी झाला. ऑप्शन्स आर 1978, 1988, 1992, 1996. ठीक आहे, 1978, 1988, 1992 आणि 1996 हे काय आहेत ऑप्शन आहेत. आणि यापैकी कोणत्या वर्षी हत्ती योजना प्रारंभ झाली, सुरुवात झाली हे सांगायचं आहे. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 1992, 1992 हे इयर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, फक्त डोळ्या घालून एकदा जाऊ की 1992 ला हत्तीचं संरक्षण करण्यासाठी हत्ती योजना सुरू झाली. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे टेरिबल स्टॉर्म्स आर क्रिएटेड ड्यू टू करंट जनरेटेड इन द ओशन. ठीक आहे, समुद्रामध्ये डॅश डॅश निर्माण होणाऱ्या प्रवाहामुळे भीषण वादळे निर्माण होतात. समुद्रामध्ये वादळे येतात वेगवेगळी, राईट. केरळा साईडला आपल्याला जास्त वेगवेगळ्या प्रकारची नावं ऐकायला मिळतात की या समुद्रामध्ये हा वादळ आलं. तर ते जे होतात ते कशामुळे होतात. ठीक आहे, ऑप्शन्स आर एल निनो, एल बेलो, एल सिसो आणि एल बिओ. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट एल निनो. ठीक आहे, एल निनो मुळे या समुद्रामध्ये भीषण वादळे काय होतात, निर्माण होतात. वेगवेगळी स्ट्रोम्स जे आहेत ओशन मध्ये येणारे, समुद्रामध्ये येणारे, याच्यामुळे निर्माण होतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे चिपको मुवमेंट टूक प्लेस इन डॅश डॅश एरिया. चिपको आंदोलन डॅश डॅश भागात झाले. कोणत्या भागात झाले. ऑप्शन्स आर उत्तर प्रदेश, मिझोराम, झारखंड, हिमाचल. ठीक आहे, चिपको आंदोलन माहिती आहे तुम्हाला की झाडांची तोड होऊ नये म्हणून हे आंदोलन केलं होतं. एका जमातीने फक्त झाडांच्या संरक्षणासाठी झाडाला चिपकून हे आंदोलन केलं होतं. म्हणजे झाडाला तोडू न देण्यासाठी त्यांनी ते झाडाला चिपकण्याचं हे केलं होतं, काम केलं होतं आणि त्याला ते चिपको आंदोलन म्हटलं होतं. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 हिमाचल प्रदेश. ठीक आहे, चिपको आंदोलन. पुढचा प्रश्न आहे हु अमंग द फॉलोइंग लेड चिपको आंदोलन. ठीक आहे, चिपको आंदोलनाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले. जेव्हा एन्व्हायरमेंटचा स्टडी करतो तेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये चिपको आंदोलन प्रत्येक वेळेला अभ्यासासाठी असतात, त्यामुळे याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आणि ह्याचं नेतृत्व कोणी केले या आंदोलनाचं ते पण प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं. ऑप्शन्स आर मेधा पाटकर, माधव गाडगीळ, अनिल अग्रवाल आणि सुंदरलाल बहुगुणा. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 सुंदरलाल बहुगुणा. ठीक आहे, ऑप्शन 4 सुंदरलाल बहुगुणा यांनी या चिपको आंदोलनाचं नेतृत्व केलं होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे देयर इज अ नीड फॉर डेव्हलपमेंट ऑफ द एन्व्हायरमेंट. पर्यावरणाच्या डॅश डॅश विकासाची गरज आहे. ऑप्शन्स आर फ्रॅगमेंटेशन,
टेम्पररी, इटर्नल, ऑल ऑफ द अबो. खंडित, अस्थायी, चिरंतन आणि वरील सर्व. कोणत्या पर्यावरणाच्या कोणत्या विकासाची गरज आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 इटर्नल, चिरंतन. ओके, चिरंतन विकासाची गरज आहे, म्हणजे दीर्घकाल विकासाची गरज आहे. पर्यावरणामध्ये वेगवेगळे चेंजेस होत आहेत, तर त्याला सेव्ह करण्यासाठी किंवा त्याची डेव्हलपमेंट होण्यासाठी काम करायची गरज आहे, म्हणून इटर्नल डेव्हलपमेंटची गरज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रणथंबोर सँच्युरी इन राजस्थान इज फेमस फॉर. ठीक आहे, राजस्थान मधील रणथंबोर अभयारण्य डॅश डॅश साठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन्स आर व्हीट, शेकरू, टायगर, डी. ठीक आहे, गवे, शेकरू, वाघ आणि हरिण यापैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 टायगर, वाघ. वाघासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे, तिथे वाघ मिळतात किंवा बघायला मिळतात. ठीक आहे, रणथंबोर. पुढचा प्रश्न आहे, बोरवली नॅशनल पार्क इज अ स्टेट ऑफ. ठीक आहे, बोरवली इज इन द स्टेट ऑफ. बोरवली राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे. ठीक आहे, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. ठीक आहे, हे ऑप्शन्स आहेत आणि बोरवली कुठे आहे सगळ्यांना माहिती आहे, राईट. सो याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन 3 महाराष्ट्र. जरी महाराष्ट्र सेट देतो एक्झाम, म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय काय आहे हे तर आपल्याला प्रश्न सुटायलाच नाही पाहिजे, राईट. बोरवली इंडियामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे आणि मुंबईमध्ये आहे, त्याच्यामुळे हे जे उद्यान आहे ते कुठे आहे? महाराष्ट्रामध्येच आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, नवेगाव नॅशनल पार्क इज लोकेटेड ॲट. नवेगाव राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश या ठिकाणी आहे. ऑप्शन्स आर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, कोल्हापूर. ठीक आहे, हे 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर याच्यापैकी कुठे आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 भंडारा. ठीक आहे, भंडाराच्या ठिकाणी नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. ओके, क्लिअर आहे? पुढचा प्रश्न आहे, ताडोबा नॅशनल पार्क इज लोकेटेड इन द डिस्ट्रिक्ट ऑफ. ताडोबा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. हे जे मोठे मोठे अभयारण्य आहेत किंवा राष्ट्रीय उद्यान आहेत त्याची एकदा लिस्ट तुम्ही वाचून घ्या जाता जाता परीक्षेला, जेणेकरून एखादा हायलाईट होणारा राष्ट्रीय उद्यान असेल जे नेहमी नेहमी प्रसिद्ध असतं त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. जसे की आता आपण बघितलं रणथंबोर राजस्थानमधलं, त्याच्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान, हे जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले तर ते तुम्हाला आले पाहिजेत. तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूरमध्ये आहे. ठीक आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, जे वाघांसाठी प्रसिद्ध आहे ते सुद्धा. ठीक आहे, ताडोबा नॅशनल पार्क. पुढचा प्रश्न आहे, काझीरंगा नॅशनल पार्क इज लोकेटेड ॲट. ठीक आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश या ठिकाणी आहे. ऑप्शन्स आर आसाम, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि काझीरंगा आहे. करेक्ट आन्सर याचा ऑप्शन फर्स्ट आसाम. आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे,